हिमालयाच्या केलेल्या आपल्या कन्येच्या लग्नामध्ये आणि सुंदर भोजन झालं. भोजन झाल्यानंतर आता पार्वती माता भगवान शंकराची म्हणून निघालेली होती. आईला नमस्कार केला, वडिलांना नमस्कार केला. मैनावतीनं भगवान शंकराचे पाय धरले आणि सांगितलं, माझ्या बाळाला सांभाळा म्हणे. शैलपुत्री म्हणून ती जन्माला आली. ब्रह्मचारिणी रूपामध्ये तिनं घोर तपश्चर्या केली तुम्हाला प्राप्त करण्यासाठी. आणि तुमच्या मनासारखं व्हावं, तुमच्या मनाला प्रिय व्हावं म्हणून माझ्या बाळानं पार्वती रूप त्यागून चंद्रघंटा रूपामध्ये परिवर्तित होणं केलं. म्हणून माझ्या या चंद्रघंटेचं कधी मन दुखवू नका. ही संकोची आहे, कधी भूक लागली तर सांगणार नाही, कधी काही हवं असेल तर सांगणार नाही, पण तुम्ही तिचं मन ओळखा आणि तिच्यावर स्नेह ठेवा. आणि पार्वती माता आता कैलास पर्वतावर येते. कैलास पर्वतावर एका झाडाखाली संसार भगवान शंकराचा, वडाच्या झाडाखाली. तिथं काही मोठं भवन नाही, काही नाही, सगळे भूत प्रेत पिशाच तिथं राहणारे. पार्वतीचं जसं आगमन झालं तिनं बघितलं, कुठं माठ फुटून पडलेले आहेत, सगळीकडे जाळ्या आहेत, जळमट आहेत, घाण पडलेली आहे सगळी. आणि त्यामध्ये एका पिशाच्यानं पार्वती मातेला सांगितलं, आई साहेब फार मोठी यात्रा करून आलाय, जरा पाणी घ्या म्हणे. कुठे आहे पाणी? पाणी बघितलं तर तेही अस्वच्छ, अतिशय अस्वच्छ. पार्वती मातेनं सांगितलं, हे पाणी मी घेऊ शकत नाही म्हणे, कारण हे अस्वच्छ आहे. मग ही सगळी अस्वच्छता पाहिली कैलास पर्वतावरची आणि ती भगवान शंकराकडे गेली. भगवान शंकरांना सांगितलं, का हो म्हणे, तुम्ही तपस्वी आहात हे मला मान्य आहे, पण तुमच्या भूत प्रेत पिशाचानी सगळ्या कैलासाची काय अवस्था केली आहे हे तुम्हाला कळतंय का? जिकडं तिकडे घट माठ फुटून पडलेले आहेत, सगळीकडे कचरा पडलेला आहे, अशी अवस्था आहे. तुम्ही त्यांना शिस्त नाही लावली. भगवान शंकर सांगायला लागले, मी तपस्वी, मी विरागी, वैराग्यवान, माझं कुठलं लक्ष आहे म्हणे कशात काय चालू आहे, कुठं काय चालू आहे, माझं लक्ष नव्हतं म्हणे. पण तू काळजी करू नकोस, मी विश्वकर्म्याला सांगतो तुझ्यासाठी एक नवीन भवन तयार कर म्हणून, त्या भवनामध्ये तू राहा. पार्वतीनं सांगितलं, मी तुमची अर्धांगिनी आहे, तुम्ही जिथं राहतात तिथंच मी राहणार आहे आणि त्या निवासाला व्यवस्थित करण्याचं काम मी करणार आहे. मी गृहिणी आहे तुमची. माझ्या आईनं मला शिकवलंय की आपल्या सासरी गेल्यानंतर आपलं घर कसं ठेवावं. म्हणून पार्वतीनं कैलास पर्वतावर गेल्या गेल्या हातामध्ये स्वच्छतेचं अभियान धारण केलं. स्वच्छता अभियान. हातामध्ये झाडू घेतला जगज्जननी असून आणि समग्र कैलास पर्वत तिनं स्वच्छ केला. जिकडं तिकडं घाण पडलेली होती ती घाण तिनं स्वच्छ केली. शिवगणांना हे सांगितलं, अशी अस्वच्छता आता कैलास पर्वतावर चालणार नाही म्हणे. म्हणून सगळे फुटलेले माठ उचलण्यात आले, जाळ्या जळमट काढण्यात आली, पालापाचोळा पडला होता तो भरून टाकला आणि एका सुंदर स्थानावर एक चौक मांडला गेला. त्या चौकावर सगळ्या शिवगणांना पार्वती मातेनं सांगितलं की सर्वांनी स्नान करायचं, शुद्ध व्हायचं, शुचिरभूत वस्त्र धारण करायची आणि भगवान शंकराची आपण तिथं स्थापना करणार आहोत, त्या स्थापनेसाठी सर्वांनी यायचं. आता यांना कधी स्नान करायचं माहीतच नाही, कधी केलं कधी नाही केलं, अशी अवस्था. असतात ना अशी लोक, आंघोळीचा कंटाळा करणारी, उठतात लवकर पण आंघोळीच करत नाही. काही काही जण तर सुट्टी मारतात, दांडी मारतात, अशी अवस्था आहे आंघोळ करायला. मग वास येऊ नये म्हणून सेंट मारतात पुन्हा, म्हणजे घामाचा वास येत नाही. असे लोक आहेत जगामध्ये, लक्षात घ्या. असं शास्त्र सांगतं की आंघोळीच्या शिवाय अन्न घेऊ नये. घेतलं तर काय होतं म्हणे, विष्ठेसारखं ते अपवित्र आहे आंघोळीशिवाय अन्न खाणं. पण आता सगळं बेडवरच लागतं लोकांना. उठायचं, दात घासायचे म्हणायचं, कधी घासले जातात कधी नाही घासले जात, किंवा रात्रीच घासून झोपतात. रात्री जरी दात घासून झोपलं तरी सकाळी दंत धावन करावंच लागतं, लक्षात घ्या. झोपेमध्ये लाळ येते की नाही, वाईट वाटायचं काही काम नाही. माणूस आहोत, आपल्या देहाला सगळे धर्म आहेत. लाळ येणार आहे, नाकातून येणार आहे, तोंडातून येणार आहे, सगळं होणार आहे, लक्षात घ्या. नाकातून येणारा पदार्थ वेगळा, तोंडातून येणारा पदार्थ वेगळा, हे होणार आहे सगळं. म्हणून त्याच्यामध्ये लाज वाटायचं काही कारण नाही, पण स्वच्छता असली पाहिजे.
मग शिवगणांनी स्वच्छ स्वतःला धुतलं म्हणजे आंघोळ केली पार्वतीच्या सांगण्यावरून, आणि मग ते सगळे शुचिरभूत झाले आणि भगवान शंकराची पूजाच्या चौकामध्ये मांडली होती, सुंदर चौक तयार केलेला, त्याच्यावर शिवलिंग ठेवलेलं, पार्वती मातेच्या हातामध्ये पूजेचं ताट आहे आणि पार्वती माता पूजा करायला आलेली आहे, सगळेजण पूजा करायला आले. तोपर्यंत शोणितपुरामध्ये जो तारकासूर राहत होता, त्या तारकासुरानं रक्तपिपासू अशा असुरांची एक सेना कैलासावर पाठवली. कारण त्याला कळलं होतं शिव पार्वतीचा विवाह झालाय, आता विवाह झाला म्हणजे पुढे पुत्र होणार, त्याकरता आत्ताच कैलास पर्वताला नष्ट करावं म्हणून शोणितपुरामधून असुरांची सेना पाठवली. ते रक्त पिण्यासाठी हापापलेले असुर होते. पार्वतीनं जाणलं की असुर सेना आपल्याकडे येतेय, म्हणून पार्वती माता सावधान झाली. सावधान झाल्यानंतर तिनं पद्मासन घातलं, दोन्ही हात आपले स्थिर केले, आपलं चित्त स्थिर केलं आणि मनामध्ये भगवान शंकराचं तिनं ध्यान केलं आणि पुन्हा एकदा तिनं शिवस्वरूपा होणं केलं. म्हणजेच मस्तकावर चंद्र तिच्या आहेच, त्या चंद्रामधली ही शक्ती तिनं जागृत केली आणि ती नकारात्मकता जी तारकासुराच्या माध्यमातून, असुरांच्या माध्यमातून येते, त्या नकारात्मकतेला घालवण्यासाठी सगळ्या शिवगणांना सांगितलं की सर्वांनी घंटा हातामध्ये घ्या. पार्वती मातेनं ही घंटा हातामध्ये घेतली. शास्त्र सांगतं जेव्हा कैलासावर घंटानाद व्हायला लागला, सगळं शोणितपूर हादरून गेलं तारकासुराचं. चंद्रघंटा मातेनं घंटानाद केला आणि कैलासाकडे येणारी सगळी नकारात्मकता तिनं दूर करून टाकली. म्हणून म्हटलंय आगमार्थम तू देवानां गमनार्थम तू राक्षसां. घंटानाद कशासाठी केला जातो? देवांचं आगमन व्हावं आणि असुरांचं गमन व्हावं म्हणून घंटानाद केला जातो. म्हणून शास्त्रकार म्हणतात अशी ती पार्वती पुन्हा एकदा कैलास पर्वतावर चंद्रघंटा रूपानं प्रगट झाली आणि कैलासाकडे येणाऱ्या सगळ्या नकारात्मकतेला तिनं घालवलं. आणखी एक वैशिष्ट्य आहे चंद्रघंटा मातेचं. चंद्रघंटा माता नारी उपस्थितीचं एक महत्वाचं प्रतीक आहे, लक्षात घ्या. चंद्रघंटा माता कैलासावर येण्यापूर्वी कैलासाची अवस्था काय होती? सगळीकडे घटमाट फुटून पडलेले आहेत, कचरा आहे, पालापाचोळा आहे, जाळ्या आहेत, जळमट आहेत, सगळी अशी दुरावस्था आहे. पण चंद्रघंटा मातेनं काय केलं? दुरावस्था असणाऱ्या त्या कैलास पर्वताला व्यवस्थित केलं. जोपर्यंत गृहिणी घरामध्ये येत नाही तोपर्यंत घर असं अस्ताव्यस्त असतं, लक्षात घ्या. गृहिणीच घराला व्यवस्थित करते. म्हणून तपस्वी असणाऱ्या महादेवाला गृहस्थी बनवलं ते चंद्रघंटा मातेनं बनवलं, लक्षात घ्या. अनुशासन शिकवलं, शिस्त शिकवली शिवगणांना, कशी स्वच्छता पाळावी, कसं चांगलं राहावं, घर कसं सुव्यवस्थित असावं. म्हणून मी म्हटलं नारी उपस्थितीचं महत्वाचं प्रतीक म्हणजे देवी चंद्रघंटा आहे. जसं आदिशक्तीनं चंद्रघंटा रूपामध्ये कैलासाला सुव्यवस्थित केलं, तशी आजही घराघरामध्ये माता माऊली चंद्रघंटा रूपानं आपल्या घराला व्यवस्थित करते, सुव्यवस्थित करते, अनुशासन करते, शिस्त लावते. चंद्रघंटा देवीचं आध्यात्मिक महत्व काय? म्हणजे चंद्रघंटा देवीचं आध्यात्मिक महत्व हे आहे की ती पापाला नष्ट करते आणि सगळ्या प्रकारच्या बाधेला नष्ट करते. तिचं वाहन कोणतं आहे चंद्रघंटेचं? माता चंद्रघंटेचं वाहन आहे सिंह. पण तो सिंह क्रूर नाहीये, लक्षात घ्या. तो क्रूर कधी होतो? जेव्हा देवीची आज्ञा मिळते, असुरांना नष्ट करायचं असतं तेव्हा तो क्रूर होतो. एरवी तो रक्षण करत आहे म्हणून सिंहावर आरूढ झालेली आहे. हे आई तू माझा अंगीकार कर. भगवान शंकराने तुझा अंगीकार केलेला आहे भगवती, आता तू आमचा अंगीकार कर. कसा पितांबर घातलेला आहे त्या चंद्रघंटेनं? म्हणे सळसळ त्या विजेसारखा पितांबर, दैदिप्यमान वस्त्र तिनं धारण केलेलं आहे. जिच्या पायातलं पैंजण मोठ्या डौलानं हलतंय, असं सुंदर हलतंय, त्याचा आवाज, त्याचा नाद अतिशय सुंदर होतोय. म्हणून या तुझ्या सुंदर स्वरूपाला मी नमस्कार करतो आणि तू माझ्यावर अखंड कृपा करणारी हो, अशी चंद्रघंटा मातेला प्रार्थना केलेली आहे.
चंद्रघंटा मातेला अशी प्रार्थना जशी आचार्यांनी केली, जशी भक्तांनी केली, तशी आपणही करायची आहे. नवरात्रीच्या या तृतीय दिवशी तिची पूर्ण कृपा आपल्यावर व्हावी आणि आपल्या जीवनातलं पाप आणि सगळ्या प्रकारची बाधा नष्ट व्हावी, म्हणून चंद्रघंटा मातेला आम्ही साष्टांग नमस्कार करतो. आम्ही तिच्या कृपा प्राप्तीसाठी तिच्या समोर पदर पसरतो. असं हे चंद्रघंटा देवीचं शक्तीचं स्वरूप आपण पाहिलं. झालेली सेवा भगवतीच्या चरणी समर्पित करते आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देते. बोलिये आदिशक्ती दुर्गा माता